स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, अपराजित योद्धे आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्मोत्सवानिमित्त गुरुवार 14 मे 2026 रोजी अमरावती येथे भव्य मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 7 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, नवसारी रिंग रोड येथे हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके उपस्थित राहतील. विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकगायक व कलावंत अवधूत गांधी आपल्या दमदार आणि सुमधुर वाणीतून शिवशंभूंच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारा भक्तिशक्ती संगीत सोहळा सादर करणार आहेत. या संगीतमय कार्यक्रमातून शिवकालीन इतिहास, मराठा संस्कृती, वारकरी परंपरा आणि स्वराज्याच्या तेजस्वी गाथांचा जागर अनुभवायला मिळणार आहे. ढोल पथक, आकर्षक रोषणाई, सजावट, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, दमदार वादन आणि रांगडा आवाज ही कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे असणार आहेत. पत्रकार परिषदेत माहिती देताना शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी सांगितले की नवसारी रिंग रोड चौकाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक अशी ओळख मिळाल्यानंतर त्या परिसराला नवे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या स्थानिक विकास निधीतून चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून तेथे शंभूराजांचे भव्य म्युरल तसेच त्यांच्या शौर्यगाथांचे दर्शन घडवणारी भिंतीचित्रे साकारण्यात आली आहेत. मागील वर्षी स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर दरवर्षी 14 मे रोजी जन्मोत्सव, 16 जानेवारीला राज्याभिषेक दिन आणि 11 मार्च रोजी बलिदान दिनानिमित्त मानवंदना कार्यक्रम आयोजित केला जातो. स्मारक समितीकडून स्मारकाची सातत्याने निगा व देखभाल केली जात असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हे ठिकाण शिवशंभू प्रेमींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अतुलनीय बलिदान, अदम्य शौर्य आणि स्वराज्य निष्ठा ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं यश खोडके यांनी सांगितलं. अवधूत गांधी यांच्या भक्तिशक्ती संगीत सोहळ्याच्या माध्यमातून समाजात राष्ट्रभक्ती, एकता आणि धैर्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, स्मारक समितीचे अध्यक्ष संकेत महल्ले, सचिव आकाश हिवसे, निमंत्रक ऋतुराज राऊत, मनीष पाटील, अभिमन्यू तायवाडे, सार्थक खोरगडे यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आळंदीच्या वारकरी परंपरेतील सुप्रसिद्ध लोकगायक, संगीतकार आणि अभिनेते अवधूत गांधी हे आपल्या रांगड्या आवाजामुळे आणि संबळ वादनामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. पावनखिंड चित्रपटातील युगात मांडली आणि शिवबा राजा या वीररसपूर्ण गीतांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच देह विठ्ठल, स्वामी समर्थ यासारखी भक्तिगीते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजली आहेत. त्यांच्या कार्यक्रमातून संतवाणी, अभंग, भारुड, शिवशौर्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. त्यामुळे 14 मे रोजी होणारा हा भक्तिशक्ती संगीत सोहळा अमरावतीकरांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना यश खोडके यांनी सांगितले.